नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मराठी ऑल अपडेट या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत संवेदनशील, महत्त्वाच्या पण दुर्दैवाने समाजात ज्यावर उघडपणे बोलायला लोक लाजतात अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे इंटिमेट हायजीन, म्हणजेच आपल्या गुप्तांगांची योग्य स्वच्छता. आजच्या या धावपळीच्या आणि धकाधकीच्या युगात आपण आपल्या शरीराच्या बाह्य सौंदर्याकडे जितके लक्ष देतो तितके लक्ष दुर्दैवाने आपल्या गुप्तांगांच्या स्वच्छते. पण तुम्हाला माहिती आहे का, लैंगिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गंभीर आजारांपासून किंवा संसर्गापासून दूर राहण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांसाठीही गुप्तांगांची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा योग्य माहिती नसल्यामुळे किंवा अज्ञानामुळे स्त्री पुरुष बाजारात मिळणारी निरनिराळी उत्पादने वापरतात आणि फायद्याऐवजी स्वतःचे मोठे नुकसान करून घेतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंटिमेट वॉश म्हणजे काय, ते का गरजेचे आहे, ते करताना कोणकोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि दररोजच्या आयुष्यात कोणती काळजी घेतली पाहिजे, या सर्व गोष्टी अगदी सोप्या आणि स्पष्ट मराठीत समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की इंटिमेट वॉश म्हणजे नेमके काय. सोप्या शब्दांत सांगायचे तर इंटिमेट वॉश ही एक साधी आणि शास्त्रीय स्वच्छतेची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे प्रायव्हेट पार्ट आणि त्याच्या आजूबाजूचा भाग अत्यंत सुरक्षित आणि योग्य पद्धतीने स्वच्छ करता. जेव्हा पती आणि पत्नी किंवा स्त्री आणि पुरुष दोघांच्याही गुप्तांगांची स्वच्छता उत्तम असते, तेव्हा संभोगाच्या वेळी किंवा दैनंदिन आयुष्यात एक वेगळाच ताजेतवाना अनुभव येतो आणि संसर्गाचा धोका पूर्णपणे टळतो. इथे कोणत्याही एका जोडीदाराला दोष देऊन चालणार नाही, तर दोघांनीही स्वच्छतेबाबत तितकेच जागरूक असणे गरजेचे आहे. परंतु ही स्वच्छता करताना नकळतपणे आपल्याकडून अशा काही चुका घडतात ज्या आपल्या आरोग्यासाठी. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे रासायनिक प्रोडक्ट्स आणि साबणाचा चुकीचा वापर. विशेषतः अनेक महिला योनिमार्ग आतून स्वच्छ करण्यासाठी बाजारात मिळणारे निरनिराळे जैन वॉश किंवा तीव्र वास असलेले साबण वापरतात, परंतु हे अतिशय चुकीचे आहे. निसर्गाने आपल्या शरीराची रचना अशी केली आहे की योनी मार्ग स्वतःची स्वच्छता स्वतः करण्यास सक्षम असतो. तिथे एक नैसर्गिक पीएच लेवल असते आणि काही चांगले बॅक्टेरिया असतात जे तिथले आरोग्य जपण्याचे काम करतात. जेव्हा तुम्ही रासायनिक प्रोडक्ट्स किंवा तीव्र साबण वापरता तेव्हा ते चांगले बॅक्टेरिया मरून जातात आणि तिथला पीएच बॅलन्स बिघडतो. परिणामी बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. त्यामुळे गुप्तांग स्वच्छ करण्यासाठी नेहमी फक्त आणि फक्त साध्या स्वच्छ पाण्याचा वापर करावा आणि साबण किंवा केमिकल्स आतल्या भागात जाण्यापासून टाळावे. दुसरी मोठी चूक म्हणजे प्रायव्हेट पार्ट सुंदर किंवा गोरा दिसण्यासाठी ब्लिचिंग करणे किंवा त्या भागावर थेट अत्तर आणि परफ्यूम मारणे. कित्येक महिला किंवा पुरुष गुप्तांगाचा भाग सुंदर दिसण्यासाठी ब्लिचिंग क्रीम्स वापरतात. पण लक्षात ठेवा, आपल्या प्रायव्हेट पार्टची त्वचा ही संपूर्ण शरीराच्या तुलनेत अत्यंत संवेदनशील असते. ब्लिचिंगमधील घातक केमिकल्समुळे ती नाजूक त्वचा जळू शकते, लाल पडू शकते किंवा नंतर अधिक काळी पडू शकते. तसेच दुर्गंधी येऊ नये म्हणून थेट गुप्तांगावर परफ्यूम मारणे देखील अतिशय यामुळे गंभीर ॲलर्जी आणि दाह होऊ शकतो. जर तुम्हाला सुगंध हवाच असेल तर परफ्यूम थेट त्वचेवर न लावता कपड्यांवर किंवा अंतर्वस्त्राच्या बाहेरील भागावर हलकासा वापरू शकता. तिसरी महत्त्वाची चूक म्हणजे लघवीनंतर ती जागा कोरडी न ठेवणे. अनेक महिला आणि पुरुष टॉयलेटला जाऊन आल्यानंतर ती जागा पाण्याने धुतात पण वाळवत नाहीत. ओल्या कपड्यांमुळे त्या भागात सतत दमटपणा आणि ह्युमिडिटी राहते. जिथे ओलावा आणि उष्णता असते तिथे बॅक्टेरिया आणि बुरशी म्हणजेच फंगस अतिशय